Hello students, in previous lecture we have seen talking about things to use preposition. आपण मागील पाठामध्ये प्रिपोजिशनचा वापर करून वाक्य कशी बनवायची याचा अभ्यास केलाय. Now today we are going to learn a new topic, action time. Now tell me the meaning of action. Action means कृती. Yes, या लेसनमध्ये आपल्याला काही कृतीदर्शक शब्दांचा अभ्यास करायचा आहे. कृतीदर्शक शब्द जे आपण या लेसनमध्ये अभ्यासणार आहोत. So now these are two groups. Now read first text. Listen carefully to the letters A and B and act. Now there are two groups. You have to choose the word from A and B also. तुम्हाला काय करायचं आहे? या ठिकाणी दोन ग्रुप दिलेले आहेत आणि या दोन ग्रुप पैकी तुम्हाला ग्रुप ए आणि ग्रुप बी यातील शब्द घ्यायचे आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी मीनिंगफुल ॲक्शन वर्ड म्हणजे अर्थपूर्ण कृतीदर्शक शब्द किंवा मीनिंगफुल फ्रेजेस आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहेत? तयार करायचे आहेत. नाउ लुक ॲट धिस वर्ड अँड रीड इट. नाउ कॉलम ए फर्स्ट. सिट, स्टँड, वॉक, रन, टर्न, बेंड, sing, smile, laugh, speak, clap, tap, look, point, come, go. Now next, letters B. Up, down, fast, slowly, quickly, loudly, softly, left, right, around, in, out, your feet, your hands, to the board, at the door. Now all these words are also action words. ही जी सर्व शब्द या ठिकाणी आपण आता रीड केलेत हे सगळे शब्द म्हणजे काय आहेत? ॲक्शन वर्ड आहेत, कृतीदर्शक शब्द आहेत. मग नाव टेल मी द मिनिंग ऑफ ॲक्शन वर्ड. मग कृतीदर्शक शब्द म्हणजे काय? तर ज्या शब्दांनी कृती दर्शविली जाते त्यांना ॲक्शन वर्ड असं म्हणतात. कृतीदर्शक शब्द. नाव सिट. सिट मीन्स बसणे. स्टँड, वॉक मीन्स चालणे. म्हणजे या शब्दांनी काय दिलेले आहे? दाखवलेली आहे कृती, दाखवलेली आहे काहीतरी क्रिया दर्शविलेली आहे आणि म्हणून या शब्दांना आपण काय म्हणतो? कृतीदर्शक शब्द म्हणतो. सो नाव तुम्ही आता काय करणार आहात? ए या बॉक्समधील ॲक्शन वर्डशी रिलेटेड असणारा शब्द बॉक्स बी मधून शोधायचा आहे आणि मिनिंगफुल ॲक्शन वर्ड किंवा मिनिंगफुल फ्रेजेस आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे. लक्षात येत आहे? ए या शब्दाशी रिलेटेड असणारा शब्द बी ग्रुपमधून शोधायचा आणि इथं ॲक्शन वर्ड तयार करायचा आहे. नाव फॉर एक्झाम्पल सिट. सीट या शब्दाशी रिलेटेड असणारा शब्द बी मधून शोधायचा आहे आणि एक शब्द तयार करायचा आहे. नाव सिट डाऊन. एक मिनिंगफुल ॲक्शन वर्ड तयार झालाय, सिट डाऊन. इज दॅट क्लिअर? So, start now.
Write down meaningful commands. Meaningful commands, meaningful action word or meaningful phrases. एकाच अर्थानं आपण या ठिकाणी हे वापरणार आहोत. नाउ रीड द कमांड्स. रीड द ॲक्शन वर्ड्स. सिट डाउन, स्टँड अप, वॉक फास्ट, वॉक स्लोली, वॉक क्विकली. Is that clear? Do you understand? Yes. Run fast, turn left, turn right, bend down, bend slowly, bend quickly. Sing softly, sing loudly, sing slowly, smile softly. In this way, you make meaningful action words. या पद्धतीनं आपण ॲक्शन वर्ड, अर्थपूर्ण असणारे ॲक्शन वर्ड तयार करू शकतो. बघा, रन फास्ट, टर्न लेफ्ट, स्माइल सॉफ्टली. ए आणि बी या कॉलममधले शब्द घेऊन आपण या ठिकाणी काय केलेत, ॲक्शन वर्ड तयार केलेले आहेत. आणि जो ॲक्शन वर्ड आपण तयार करणार आहोत तो ॲक्शन वर्ड अर्थपूर्ण असला पाहिजे, मिनिंगफुल असला पाहिजे. नाउ नेक्स्ट सेंटेन्सेस. लाफ. Laugh loudly, laugh softly. Okay. Next, speak. Speak up, speak fast, speak slowly, speak loudly, speak out. या पद्धतीनं मिनिंगफुल ॲक्शन वर्ड या ठिकाणी आपण तयार केला आहे. नाउ नेक्स्ट सेंटेन्स, क्लॅप. नाउ क्लॅप युअर हँड्स. क्लॅप युअर हँड्स स्लोली, clap your hands loudly, clap your hands quickly, clap your hands fast, clap your hand fast. Tap your feet. Tap your feet slowly, tap your feet quickly, tap your feet loudly, tap your feet softly. In this way, या पद्धतीनं या ठिकाणी काही ॲक्शन वर्ड आपण तयार केलेले आहेत. नाउ नेक्स्ट वर्ड, लुक. लुक मीन्स पाहणे. लुक ॲट द डोअर, लुक अप, लुक ॲट द लेफ्ट साइड, लुक ॲट राईट, लुक ॲट द अराउंड. पॉइंट. पॉइंट टू द बोर्ड, पॉइंट टू द बोर्ड. या पद्धतीने या ठिकाणी हा ॲक्शन वर्ड तयार होतोय पहा. नाउ नेक्स्ट, कम. कम अप, come fast, come in, come out, come to the board. Now last word, go. Go down, go slowly, go quickly, go around, go to the board. या पद्धतीनं या ठिकाणी हे ॲक्शन वर्ड तयार होत आहेत. Do you understand? कॉलम ए आणि कॉलम बी मधील शब्द घेऊन अर्थपूर्ण शब्द आपण त्याच्याशी एशी रिलेटेड असणारा शब्द बी कॉलम मधून घेतला आणि या ठिकाणी आपण मिनिंगफुल कमांड्स, मिनिंगफुल ॲक्शन वर्ड आपण या ठिकाणी तयार केलेले आहे.